इमर्जन्सी डॉक्टरांकडे जाऊया. डॉक्टर आलंय पण त्याने वाजवायचं घेऊन आले. हो डॉक्टर तुमचं एवढं नाव काढलंय म्हणजे मुझे बघा. सावकार तुम्ही पण आहे ना. अहो सावकार जरा बॅकग्राऊंड समजा. तुम्ही ना पाठीमागणं म्युझिक द्या. कसं पाठीमागणं तुम्ही इंजेक्शन कसं हलूच मारता तसं बॅकग्राऊंड. अरे तुझा सत्कार करतो उद्या. अरे वाजव तेव्हा गणपती कुठं होता. अरे एक झुमकांकडची जाकडी करता अरे नाहीसं होता खरी पत्ता असा दप्पा. हॅलो हॅलो हा कुठे आयशी ना भावना काय अहो काय करता ते तरी सांगा. कुठे तुम्ही जेवण. मी कुठल्या चांगल्या कामाला गेलो ना की ह्या वाजाडीचा फोन येतो. आता घरातून सांगून आलो की चांगल्या कामानिमित्त बाहेर जातो. आणखी फोन करून काय विचारायचं. अहो परवाची गोष्ट सांगतो तुम्हाला. परवा कामावरून दमून बघून घरी गेलो तर या वासडीचं तोंड पडलेलं. मी विचारलं झालं काय तर काय नाही. आता पण झालं काय काय नाही पण तोंडा बाजूला बसलं तिच्या. काय झालं काय मी म्हटलं पण गेलं नाही का तर म्हणतो नाही तुम्ही दमून बघून घरी आलो तर काय हवायचं. म्हटलं काय नाही उद्यापासून मी घरात आल्यावर माणसाचा चेहरा हसरा पाहिजे आहे ना. दुसऱ्या दिवशी कामावरून दमून मागून घरी गेलो. ही दरवाजीच उभी राहून मी म्हटलं झालं काय तर म्हणतो तुम्ही सांगितलं हसायचं म्हणून काय एवढं. पण आता ह्या बायकांना बोलण्याची बाजू राहिली नाही. हो किती झालं ना तरी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहे. हो जेव्हापासून 1500 रुपये भेटायला लागला तेव्हा उत्सुक सावडा. किती फॉर्म भरलं तर जाऊ दे. मला तुम्ही ओळखलंच असाल मी अबुराव मोर्या. तर काय आहे आताच्या पोरांची लग्न जुळवणं म्हणजे काय सोपी गोष्ट राहिली नाही. हो काहींची शिकले नोकरी नाही. काही जण मुंबईला नोकऱ्या करताय पण खोली नाही. 35-40 वय झालं ना तरी यांची लग्न जुळत नाही. काहींची रेंज गेली रेंज. परवाची एक गोष्टी सांगतो तुम्हाला. परवा एक 40 वर्षाचा पोरगा माझ्याकडे आला. त्यानं 45 पोरी बघितला पण काय पसंत नाही. तो माझ्याकडे आला. मी म्हटलं आता मी जी पोरगी दाखवीन ते करून टाक. पोरगी दाखवली. पोरगीला पोरगा पसंत आला पण पोरीच्या आईनं नकार दिला. मी म्हटलं झालं काय तर म्हणते मी एखाद्या भिकाऱ्याला माझी पोरगी देईन पण ह्याला देणार नाही. मी म्हटलं झालं काय तर म्हणते हा पहिला मला बघायला होता. काय बोलायचं तर काय गेल्या वर्षी आम्ही आमच्या शिवडे भाऊतल्या नामदेव शिवड्यांच्या मुलीचं लग्न आम्ही जुळवलं. तर काय फक्त साखरपुडा देऊन झाला पण आता पुढच्या ज्या काही विधी आहेत त्या करायला पाहिजे. पण तो साखरपुडा झाल्यापासून माझ्या मित्राची काय रामूची गाडभेट नाही. आज बोलला होता येतो म्हणून राहिलं कुठं. पोरगी पाहिजे. हा हा कशी पापलेट पोरगी पाहिजे. पाकाडीच्या परत ढोबसून मासे खाणारा पापलेट पोरगी पाहिजे. श्याम 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 अमोल
मंडळी तुम्हाला सांगतो ना, हा माझ्या शाळेतला मित्र. हो, शाळेत असताना केवढा धाडसी अरे होता. मग एवढा हारशी मी. हा. अरे शाळेतली पोरं हा. मला शिडवीराला शिडवीर म्हणायचे. हा, हो एकदा बाईने समजलं. हा, बाई म्हणल्या हा. अबूराव हा. इथे हा. तू शूरवीर आहे हा. शूर आहेस हा. मग वीर कुठे हा. आहे म्हणलं वीर हा. तू तेव्हा आम्ही खाली तुझ्या आईच्या विहिरीत पाणी काढलं. हा? तू काय पेक्षी? अरे तू शूरवीर आणि का मी बलवीर? अरे मी पण शूरवीर होतो. बाई म्हटलं रामू तू शूर आहेस पण वीर कुठे आहे? म्हटलं वीर वीर माझ्या अशी उत्तर दिलीस ना हा. म्हणून आज कुठे हा. नाहीतर यावाला तुझं भविष्य उजळणार असं तुला ए, तू माझं भविष्य सांग ना. तुला तुझं तरी भविष्य माहिती आहे का? हा. मला हा. भविष्य सांगायचं राहत नाही लय ना हा. तुला सांगू नको नको बाबा. ए, हा. मी हा. गोटाकडे बघून हा. हाताकडे बघून चोख भविष्य हा. हा. एकदा तुला सांगतो हा. माझ्या वाजातली बंदी हा. लय लागली आणि मला म्हणते हा. अबूराव हा. मला भविष्य शिकवा ना हा. भविष्य भागत लागली माझ्या हा. भविष्य शिकव हा. म्हटलं ठीक आहे हा. शिकवतो हा. म्हटलं तुझे दोन्ही ए. डोळे मीठ हा. आणि हा. गाल पुढं हा. ते म्हणते नको बाई हा. तू माझी पप्पी देशील हा. तुला बात काय लागलं तुला भविष्य हे अशी किंमत देत असते म्हणून झालं नकोच व्हायचं. अरे होय रे हा. इतकी अभ्यास करायचा रात्र दिवस अभ्यास करायचा हा. पण नापासच व्हायचं हा. म्हणजे तुझं कसं आहे रातभर केलं आणि ए. हा, म्हणजे रातभर अभ्यास करायचा पण तुझ्या डोक्यात नाही का? आमचा आजा हा. लय बडा भारी हा. तुला सांगतो हा. आमच्या आजाकडे हा. एवढी मोठी चादर होती हा. एवढी मोठी चादर हा. होती त्या चादरीवर हा. तुला गाव झोपेल एवढी मोठी चादर तुझ्या आज्याची बातच वेगळी आहे रे. पण माझ्या आजा काय कमी नव्हता. माझा आजा आमच्या सगळ्या चादरी गोळा करायचा आणि त्याच्यावर झोपायचा. या त्याच्या चादरीवर तरी पण तुला सांगतो हा. माझा हा. आजा हा. एक नंबर महत्वाकांक्षी माणूस. हा. अरे माणूस हा. फक्त टॉवेलवर मुंबईत गेला हा. खिशात 15 रुपये. टॉवेलवर मुंबईत गेला पण 15 रुपये कोणतं खिशात ठेवलं? अरे तुला काय वाटतं काय साधा सुद्धा टॉवेल हा, हा. लाल रंगाचा गाडीवाला भडक टॉवेल पण मला तो टावर नसेल तुझ्या आजीचा परकर घालून गेला होता. बाकी तुझ्या आजा काय? तुझा आजा काय करतो ते सांग हा. माझा तुझा आजा काय होतं का सांगतो साहेबाला परवा अरे आमचा आजा पण काही कमी नाही बाबा. आमचा आजा मुंबईतून गावाला धोत्रावर आला. ते एकदा काय झालं धोत्रात नाग हो नाग होता. हा चावल कसा धोतर फुंकी अरे पण तू सांगतो अरे आमचा आजा एक नंबर धाडशी माणूस हा धाडशी धाडशी रे धाडशी धाडशी हा, हा. अरे आमचा आजाला शिकार करायचा वेळणार हा पण आमच्या आजाचा हा. एक नियम होता हा. कुणी आमच्या जमिनीत शिकार केलेल्या आजाला खावायचं नाही थांबा, थांबा. हा, मला खपायची नाही हा. असंच एकदा आमच्या जमिनीत एकानं हा. कुकर मारला. हा. आजा गेला बघायला हा. बघतो तर काय हा. तो माणूस कुठं कापतो? हा. अरे कापलेला डुकरा सकट आमच्या खरावर हा. डुकराला कापलेल्या डुकराला जोडायला लावला हा. तोंडात त्याला श्वास द्यायला लावला हा. डुकराला पडवला हा. आणि स्वतःची पिशवी एवढा मोठा आमचा खत्री आजोबा तुझा आजा खत्री आणि माझा आजा काय मेस्त्री होता. अरे तुझ्या आजा डुकराचं काय सांगतो आमच्या आजानं भूताला साकटवर साकटला. याचं काय झालं आमचं घर एका साईडला असंच एकदा नमन बघून आला आणि रात्रीचा एकजी टाइम असेल एकटा चालतोय पाठीमागून थोड्या टायमात वाऱ्याची झुळूक आली. वाऱ्याची झुळूक आल्याबरोबर आजा काय समजायचं समजलं. थोड्या टायमात पाठी वळून बघतो तर हा उंच 123 भूत. पण आमचा आजा घाबरला नाही. भूत आजाकडे बघी आजा भूताकडे बघी भूत आजाकडे बघी आजा भूताकडे बघी भूत आजाकडे बघी आजा पोरगी बघतोय आजा अरे आमचा आजा
आमचा आजा म्हणजे आजा काढला कमरेचा करवटा आणि लावला भूताच्या मानाला पाक टाकला तो मारून. मेलेला भुजाला मारण काय अरे चित्त नाही चित्त तुझा आजा जर मेलेल्या डुकराला जिवंत करू शकतो तर माझा आजा मेलेल्या भूताला काय जिवंत करू शकतो. तरी पण तुला सांगतो आमच्या आजाची कोंबड्याची फुटबॉल या पोटी भरपूर कोंबड्या होत्या. कधी कधी काय व्हायचं काय काय कोंबड्या अंडीच द्यायची. आजाला आला घरात आजा गेला बघायला आणि सांगितलं सगळ्या कोंबड्यांना उद्यापासून सगळ्यांनी 2-2 अंडी द्यायची. 2-2 अंडी देऊ नाही त्याला मी बरोबर आजा गेला दुसऱ्या दिवशी बघायला आणि बघतो काय सगळ्या कोंबड्यांनी 2-2 अंडी दिली आणि यकीन फक्त एकच अंडी दिली. आजामध्ये तुम्हाला घाबरत नाही ते म्हणते घाबरते म्हणून कोंबडा असून सुद्धा एक अंडी दिलाय. आमच्या आजीची पण पोल्ट्री होती. पोल्ट्री पोल्ट्री काय काय विचारतो कोंबडीच ठेवणार ना याचं काय व्हायचं. ते कोंबड्याची झाली तब्येतच व्हायची म्हणून आजी सरकारी खाना लावला तर तरी पण काही फरक नाही. म्हणून सरकारी अधिकारी तपासणीसाठी आला. एकदा आला तरी फरक नाही. 2दा आला तरी फरक नाही. 3ऱ्यांदा आला तेव्हा ह्या अशा कोंबड्या जाड झालेल्या. अधिकारी म्हणाला मालक काय घातलं काय कोंबड्याला खायला. आजोबाला काय नाही सर्वांच्या हातावर 1-1 रुपया दिला आणि सोडल्या उकील त्यावर 10 पाहिजे. गावठी कोंबड्या तुझ्या आजाचा काय म्हणतो माझा आजा माझी आजी पण शेती करायची. शेतात आजा बरोबर कांदा भाज्या लावायची. आजीचं बघून आमच्या आजानं एकदा एक वांग्याचं झाड लावायचं. त्या वांग्याच्या झाडाला जग असा लांब वांग लागलं होतं म्हणून सांगितलं. एवढं लांबडं म्हणजे अन्न दुकान एवढं काय म्हणतो. तुझ्या आजीचं काय सांगतो. अरे आमच्या आजीकडे एवढी भली मोठी कडे होती एवढी मोठी भडे कडे होती की 2 गावाला भाजी पुरव एवढी मोठी कडे होती. एवढी मोठी कडे एवढी अरे एवढी मोठी कडे पण एवढी मोठी कडे कशाला. तुझ्या आजाचं वांगे तू कुठं होता. मुंबईला मुंबईला नसेल बरोबर आता गेलो बबननी बोलावला ना आता पत्ता सापडत नाही. मागं गेलो होतो तेव्हा गेलो पण तेव्हा भाडं नाही आता स्वतःची घेतला. कुठेची घेतलं तू. बरोबर आमच्या त्या रक्ताबाईच्या विलाच्या खोलीच्या जवळच पडत विलास तो दरवरचा आज काय माहितीये आज दिव्यातल्या राहणाऱ्या लोकांनी पत्ता आणि मतदानाचं कार्ड जर भेटलं चांगलं असतं ना आणि पत्ता व्यवस्थित तर गणपतीची गाडी फुकट भेटली असती. काय सुनील गडसे आपली गांभीर उघडून झाले आमच्याकडे यादी बनवायची बरं आता तुम्ही काय म्हणतो आता तू इथं आलायस नको अरे सांगतो. हॅलो हॅलो हा काय देते काय रे काय करतेस काय आता एका एक्स्ट्रा माणसाच्या जेवण तुला काय करायचं आहे. अरे मी पिंडावरचा कवला नाही कुठलेला जेवण म्हणा तुम्ही छोड
बंद करा ही लग्नाची गाणी. या लग्नाच्या गाण्यामुळे आमच्या मनाला शांती नाही. गेल्या वर्षीच्या लग्नामध्ये आमचे लोक दहा मोडे झाले होते आणि आज ह्या लग्नासाठी किती मोडे होते ते आम्हाला ठाऊक नाही. लग्न ठरल्यापासून ते सोनं फोडण्यापर्यंत आमचे एकूण 3 मोडे झाले आहेत. लग्नाच्या गडबडीत आणि भावकीच्या भानगडीत आमची किती मजुरी बुडाली आहे आम्हाला माहित नाही. हे कदापि शक्य नाही. कोण आहे रे तिकडे? जयकार असो. काय चाललं आहे आपल्या भावकीत? सारं काही अडचण आहे ना? होय महाराज, सारं काही अरबेल आहे. कालच करबेलातून 2 झाडे भाजून आलोय. समजा अरे मेलास तू पण जरा काय वाघिणीवर बघून आलास की काय? अहो कालच मानकीतल्या हनुमान मंडळाचं भाडून होतं. काय सांगू तुम्हाला, उद्या महाराष्ट्रात 1 नंबर बघा. होय 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 होय. जाणून टाकलं डाम. तुम्हाला सांगू गेल्या वर्षी हा डाम लय चांगलं लागलं होतं. मी आलो होतो ना गाड्यांबरोबर आपण उतरायला. राजांना पण तालाम चांगलं लागलं होतं. यांच्या हातनं 4 आमचं सुटीचं खरं. जाऊ द्या उद्या असेल तर. गेली 25 वर्ष आपल्या लोकांच्या मनावर लवकर आला संभावना हलू शिवा विचारता तो मागतो हो पुढं मी तो सामान घेऊन काय पुढं इथं काय पण आलं की नाही काम पडायचं कसं सगळ्या थोडं गेलं चालू पण असतं हा पण उन्हाचं काम लवकर नाही काय होईल पण आलो तर वाटलं साफ तरी करायचं झाला तर काय केलं आलो तर काय केलं म्हणजे तिथे काय मी केवढा मोठा येता माझ्या तुम्हाला पाणी पियायचंय ना नको गेला त्याच्या बारी
तुम्हाला दिसतंय एवढं ते नव्हे सापा बाकीच राहिले कुठे बाकीचं म्हणजे आता आपल्या लोकांची 3 बकरी राहिले हे रे शिवा मग राहिल्या कुठे सांगलं काय म्हणून सांगत होतो नेसरला काय मागल्या फाटकाच आहे अरे सापा तुला पण माहिती आहे ना फाटक लागले की किती टाइम लागतो माहिती का रे 4 गाड्या जातात तुला काय सांगू पाहिजे काय सांगू तुला पण माहिती गेल्या हनुमानजींच्या पासून असू आहे अरे 100 रुपयात गाडी लागल्यावर कोणाचं तोंड रसू नाही असणार तू असू नको तू काय असतोच माहिती आहे आता लकीला तिकडे गेलाय माताला नाही काय आणायचं हा अरे इथं पण आडो दिल्याशिवाय काय राब तोडायचंय हा रामू द्या आम्ही बोललो चला म्हणू तर म्हटलं वा पुढे येतो आम्ही काय बोलतो बाबू घेऊन ये खूप जरा चांगला दिसतो मातीची जेवण घेतो जेवण बनवायचे हे ऐका ये काय म्हणतो माकाला येऊ दे तोच नारळ आणि तो हळद टुकू देऊन टाकू पण मी काय म्हणतो आला असता डाम नसतं पाडलेलं असतं याला नको झालं असतं आपण दिला असतं शिवाय नाही भावाला सांगितलं नाही लग्न करायचं तर नाही सांगितलं ओळखी बघितलं तिने सांगितलं आणि आपण अर्ध्याला मला कुठं करता या आपल्या गोष्टी आम्हाला नाही अरे माहिती बोलून नको कसं मला वाटलं म्हणून बोललो मी काय म्हटलं अरे ह्यासाठी आधी भावकी समाजात वावरायला शिका इथं समाजाचा काय संबंध आला हा पण अहो इथं समाजाचा काय संबंध मी काय म्हणतो अरे घर घरतून नाही दिलं नारळ तर भावकी देईल नारळ हो नारळ नको भावकी नाही ना त्याला काय मला कशाला विचारतं माझ्या खांद्यावर पक्की राहता बाय अजून नका करायची सवय काय तुम्ही खाणे किती मग काय मालकाचं काम तसंच ठेवायचं काय काहीतरी न्यायगिरी घ्यायला नको काय अरे चाय तिला न्याय करता तुम्ही नका करता अगं जेवायला गवला विचारायचं तू टाकायचं म्हणून काय पाहिजे त्याच्यात उलटी भावकीत भांडण कशाला बरं नाव घे मी काय म्हणतो त्या मालकालाच येऊ दे तोच नारळ आणि तोच दे काय उगाव बरोबर ना अरे मी आला
आम्ही नारळ लाडू खाऊ तुझं काम काय मालकाला येऊ दे मग नारळ देऊ रामू राण्याच्या खोली देतो ना म्हणतं गावाला ठेवतोय मुंबईला एवढं वेळ आणि वर्षाने गावाला म्हणजे साजरे मुंबईला म्हणजे आम्ही एवढं नाही काय कोणी काढायची तिकडे मुंबईला आणि आम्ही गावाला नाही कधी यायचं आम्ही कधी रस्ता वाढवतो या बाबिया चालेल ना रे
आणि एक मुंबईला काय जात आहे येताना आवाज दिला की त्याच्या बायकोला त्याची बायको म्हटली नंतर आता शेतात फोन आला होता अर्जंट करून त्याला एवढा अर्जंट द्यायला काय एका गव्हर्नमेंटमध्ये कामाला आहे का काय काम असेल म्हणून गेला असेल तिचं काय एवढं मला घ्यायचं काहीतरी बाजू असेल म्हणून गेला असेल ना ते बाजू असेल म्हणून गेला असेल हो तुम्ही त्याचीच बाजू द्या तर तिला मुंबई जाऊन करत होत आम्ही तर मोडं करून सोडणं करतो आहे म्हणजे आम्ही एवढं नाही काय आम्ही इथं हा करायचा तो करायचा तिथं आम्ही सगळं कामं करायची काय आम्ही काय त्याचा घेऊन ठेवलो आहे बाकीचा करायचं काय म्हणतो आपल्या राहिले त्याच्या मोटर माझे राहिले काहीतरी उपाय करा ना त्याच्यावर मग काय करायचं म्हणजे काय मी मानतो हे स्वप्न काय बोलतोय काय शिवा तू काय करणार काय तुझं डोकं फिरलं की काय अरे काय बोलतोस ना तुझं समजतंय काय हाताच्या बोटावर होते की 4-5 राहिले या सर्वांचा एकूण धंदा एकूण ऑर्डर आहे करायचं कुठे बाकीच्या वाढीची आम्ही केली ना पण तसं तुम्हाला निर्णय घेता येत नाही काय आम्ही तिथे नाही हे करून घेतलं नाही काय मागचा 2 सगळ्याला होता काय आणि हे अशी चाय बनवणार काय कामाची मी काय म्हणतो असं बोलत झालं काय बंदच करा मोठं स्वप्न मग करायचं काय करायचं काहीतरी नाही बाकी आम्ही काही ठेका घेऊन जाऊ आम्हाला वाटपाली नाही मी काय म्हणतो या परंपरा पण चालल्या पाहिजे अच्छा एकाएकी भरपूर करीत चालवायची कुणी हो पण चालेल ती परंपरा चालवायला आमच्या घरी मागून राहिले तुम्ही सांगा ना गॅस शेगड्याने गॅस काढू वाटलं की गॅस शेगड्याने गॅस मी काय म्हणतो हा प्रोजेक्ट घ्यायचा कुणी पत्रिका गावाजवळ सांगायची पाहिजे म्हणजे पत्रिका गावासाठी आणि त्याचा स्वप्न बघायला वाद झालाच काय म्हणजे आम्ही बांधायचो असं म्हणायचं तुम्हाला वादायचं काय वादच आहे तो तुम्ही हो सर्वच प्रथा बंद करा असं आम्ही म्हणत नाही पण आजच्या काळात ज्या काही अडचणी त्या ठरल्या त्याच्यावर तुम्ही विचार करणार का नाही आपण अरे आपण तुम्हीच काय तर बोलायचं बरं मी काय म्हणतो ज्या काही पूर्वजांनी परंपरा चालू केल्या आहेत त्या अशा एकाएकी पण बंद ज्या काही परंपरा चालली आहे त्याच्यात आपण सुधारणा पण केली पाहिजे हे सांभा किंवा तुम्ही म्हणता ना तसं पण करू आपण पण आजच्या घडीला मालकाचं शुभ कार्य पार पाडून देणं हे आपल्या भावकीचं काम आहे की नाही हा तुम्ही बोलता ना रामू असं पण करू आपण म्हटलं तुम्हाला हा होय भावकी आहे ते सगळं आहे भावकी तुमच्या आमच्या मतान हे काय चांगलं ठरलं करायचं आणि पुढे चालायचं मग आता ही स्वप्न पडाल काय आता वाट कोणाची बघता सुरुवात करा अरे थांबलं का सुरुवात करा सुस्वागतम रंगदेवता आणि नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून शहरमान सेवा नाट्य मंडळ मौजे मुंबई सविनय सहर्षात सादर करत आहोत एक धमाल विनोदी नाट्य कलाकृती लग्नाची गडबड त्या भावकीची भानगड
भानगड हा दुसरा लेखक दिग्दर्शक विजय खांबे आणि अभिषेक गुडेकर, संगीत डॉक्टर अजित गुडेकर, गायक हेमंत टिके, तबला वादक दीक्षित गुडेकर, तेजस भट, प्रकाश योजना नितीन माधे, वेशभूषा तानाजी गुडेकर, रंगमंच व्यवस्था विजय डिके, चंद्रकांत धुमक एकनाथ गुडेकर, नेपथ्य प्रणय गुडेकर, साहिल धुमक, विशेष सहकार्य तुकाराम डिके, ध्वनिसंकलन सचिन खांबे आणि रसिक प्रेक्षकांना हास्याचा आस्वाद देण्यासाठी सज्ज आहेत अग्रणी कलाकार अबुराम अभि गुडेकर, रामू विजय खांबे, संभा रवींद्र धुमक, शिवा सतेश गुडेकर, पप्या सुशांत गुडेकर, राडे रवींद्र डिके, अप्पा मनोज धुमक, राडेगावकर, श्रुती कळशी, सुनील शुभम धुमक, शिवडे तुषार धुमक, जयराम सुनील वडेकर, शिवडेगावकर, अमोल डिके, नाना रोशन डिके, मारुत कुलदीप डिके, कोट्या दिपेश गडशी आणि प्रिया संकेत धुमक, शर्माट सेवा नाट्य मंडळ मौजा मुंबई साविराज सारशे सादर करीत आहोत लग्नाची गडबड त्या भावकीची भानगड, लग्नाची गडबड त्या भावकीची भानगड हा दुसरा पोरीचं लग्न ठरलं आहे ना. मागे चहा पाण्याचा कार्यक्रम झाला, आता येत्या 2 दिवसात साखरपुड्याचा कार्यक्रम आहे. तर भावकीला निमंत्रण दिलंय. अहो निमंत्रण म्हणजे साखरपुड्याचा कार्यक्रम म्हटल्यावर 50 लोक येणार, त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली पाहिजे. तर आज भावकीला बसवून यादी बनवायची आहे जेवणाची. जेवायला यायला पाहिजे होते, येते कुठे? बसा पाणी अजून कोण आलं नाही? येऊन बसायला लागले ना. साखरपुड्यासाठी मंडप आणि लायटिंगची ऑर्डर कोणाला दिली? कोणाला देणार? तो माझा मित्र सचिन कांब्या. कोण विजय खांबे का भाऊ? नाही हो डीजेवाला गिरजा जाऊन बोलले. होय म्हणलं आपलंच आहे ना. तुमच्या घरचं काय आम्हाला 5 जणांना झोपतंय काय? आलो आपला सावकाश बरोबर. तू काय रे? काय बोलतोय ना, काय बोलायचं? होय रे, तर ठीक आहे. कुठे राहिलो? हा त्याच्या मारत कुठे राहिला? कधी यायचं? कधी यायचं म्हणजे येऊन बसायचं ठरलं का? काय म्हणतो? अरे पण सगळं टायमावर आलं असतं तर मीटिंग चालू केलेली असते ना. करायची चालू. मी बोललो तर चालू नका करू. असा कसा बोलतोस तू? कालपास तुला स्वच्छ विचारतात का? मला विचारतात. इथं अजून 2-4 जण आले नाही, त्याचं काय? अरे हे माझं. अरे येतील रे. माणशी बरं खाऊन घे. काय येतील? ये ना हा. होय घे.
गावकऱ्यांनो, तुमच्या कार्यक्रमात घर पाण्याच्या टायमाला घरापर्यंत गाडी जावी म्हणून माझ्या शेताचा दोन वाट पडला. तर आजूबाजूला घालून दिला नाही. कधी घालणार? हा गुन्हा पाऊस पडला काय मग एखादी सवड करायचं असं होय. माझ्या पण शेतात नाही काय आजूबाजूचं दोन्हीला बांध पडला काय गोडीवलं नाही गोडीवलं नीट आहे ना. आता मला सांगा, उद्या मी मुंबईला सत्रात कामाला गेलो तर हा माझ्या बाईला दाद्या व्हायचं नाही नीट सांगा देवा. बरोबर आहे त्याला खायचं सोयी सांगा. काय तर उद्या मी तंटामुक्ती झालाय. अरे होय रे, काय असं तुम्ही उठला सुद्धा तंटामुक्तीत जाता ना, मला काही हे पटत नाही. अरे होतं एखाद्याचं मागं पुढं होतं तुम्ही समजू तुम्ही त्याला काय समजून तुम्हा नाही ते नानाचं तर बांधाचं सर तू कधी आला यंदा चालूय घ्या काय सांगून घ्यायचं काय सगळ्यांना सांभाळून घ्या नाही तर गावकीची मीटिंग कोण करायचं मोठ्या पहिल्या जो मीटिंग लागतो आता तू मग काय लाईटिंगची ऑर्डर सोडून येऊ मोठ्या तुझ्या लय मोठ्या करायची तुम्ही जेव्हा असतो तेव्हा येतोच ना की नाही अहो गुराव असतो की नाही असतो असतो त्याला उठून पडतोस का गुराव तसं नाही जशी 4-5 पोरं असतात माझ्या हाताने कामाला पण माझ्या हातात तेवढं जरा आम्हाला जमत नाही हो. तुम्हाला मग सांगतो घरची मेन लाईटिंग करायची असते ना तेव्हा मला हजर राहायला लागतं तिथं. आता दुसऱ्या काय जमत नाही म्हणजे तू काय घराच्या वाशात वायरिंग करतोस का तू सोड मागच्या पण सोडणार नव्हतास तू काय काय नाही अरे घरी जाऊन बायकोची निमंत्रण दिलं मी बायको बोलली नाही हो काय बायको अरे खबर आहे आता जमलेच ना सगळं तर मीटिंग चालू करा. अरे किती बोललो तरी तिथंच काय तो भावकीला सांगा ना कशाला बसवलं तर काय तो विषय भावकीच्या गाणं झाला तुला उशीर कशाला नाही ते 2 दिवसात साखरपुडा आहे ना तर जेवण तर घालायला ना तिकडची 5-50 लोक यायची आणि भावकीची समजा समाजातली त्यांच्यात जेवण बनवायचं बाकी काय गोष्ट विषय. मग उशीर कशाला घ्याय आधी बनवायला हे नाना हा अरे कुठ अरे कोणी पहिली पेन आहे ते आणून मारून ऐका रे जरा काय झालं मी लगेच अरे ये ना बसतोस काय काय झालं घरी ना चाय ठेवली तुझ्या अंदाजाने हो हा बोला काय काय आधी साखरपुड्याच्या वस्तू लिहा पानं लिहा तंबाखू लिहा सुपारी जरा वापस सांगा ना हो नारळ लिहा नारळ आता साखरपुड्याला आणि लागण्यापर्यंत कसं कंच घेऊन टाका. मला वाटतं तरी पण 10 कोटी तरी घ्या. एवढी म्हणजे लोकांचं तुम्ही भेटून घेतलं ना मग लोकांना तुम्ही नारळ भेटवायला तू नाही घ्या तुम्ही आता साखरपुड्याचं झालं ना हे रे तुम्ही आचारी घ्या पुढचं काही सांगा. साखरलं 1 किलो चहा पावडर 2-3 किलो द्या. दूध पिशवी 5 लिटर
बघा तो कांदा किती आहे पोता घ्या 2 लिया उरला तर बरं मार झाला भाजी कुठली करायची भाज्या 2 तरी लिवा काय हो बरं होय 2 भाज्या घ्या म्हणजे एक कोबीची घ्या आणि एक पावडीची घ्या म्हणजे कसं आहे माणूस जाताना सुखात जातो आणि कसं आहे वांग बटाटा टाकून भाजी वाढत येते हो कशाला वाढवायला पाहिजे त्या मागच्या वेळेला आमच्या त्या नानूचं लग्न झालं तेव्हा 2 तो भाजी खाली पाकाडी लिहून टाकलेली माहितीये काय नाही तर नेमका सांगा नेमका बंधन मानता येतोय काय आपला समाज केवढा आहे असू द्या 2 भाज्या तुझं काय तर नेहमीच्या अंदाजा प्रमाण लिहा ठीक आहे इथं बोला फोन घ्या तुम्ही हॅलो हॅलो हा अहो झाली का मीटिंग हो 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 हा मी काय थांबा थांबा मान दाबा याची हॅलो हॅलो हा अहो किती वाजतील हा बोला बोला हा तर मी काय म्हणते मी एक बोलू काय हा हा तोच तर काय झालं काय तुमच्या फोनला हॅलो हॅलो अहो काय करताय ते तरी सांगा जाती बोलत आहे विचार करतोय मी अहो कसला हिशोब मला तरी सांगा काय सांगायचं तुला काय येत आहे अहो सांगा तरी मग सांग 35 गुन्हे असतात किती ठेवा फोन झालं काय अहो काय बायको सारखी तुमची फोन करते काय सांगू ही बायको माझ्या शेत खाते अहो इथं मला मांडी घालवायचं अन्न ही शेत खाते बायको तुमची शेत खाते पण माझी सून लाईट खाते लाईट परवाच वसाडी मुंबईवरून आली तिला म्हटलं मी मुंबई जेवून घे तो वसाडी म्हणते बाबा मी की नाही रात्रीची लाईट खाते रात्रीचा लाईट खाली म्हणजे जेवण कमी दिसते जेवण कमी मिळते आता उत्तराखंडच्या भाषेत सांगायचं झालं ना तर कौचित खाते असं आहे का हे राहदेव इथं तेव्हाच काहीतरी बोलायचं तुमचं काय पद्धत चालू आहे हा तर मी काय म्हणते हा जेवणात पुन्हा ठीक आहे इथं जेवण बनवायला भांडी कमी पडतात त्याचं काय हा त्या बाजूच्या भावकीतनं भांडी आणायची बोला उद्या त्यांच्याकडे काय कार्यक्रम आला तर आपला एवढा बेचो होतो ना एवढा भेटतो मग आता जी काही भांडी आहेत यायलाच पाहिजे उद्या त्याची काय आताच गरज आहे काय घरात कशी नाही आज ना उद्या घ्यायचा आपण मग याच कार्यक्रमात घ्या हा घेऊन येऊ. ऐका ना जरा बाजूच्या भावकीकडे बघा अरे तुम्ही काय येडे झालं का या भावकीच्या बघा म्हणजे त्या भावकीचा आदर्श बरं आणि काय काय घ्यायचं तर लिहून घ्या आणि हा पाण्या पण घ्यायला अरे नापल्यात आणि कोक पण घ्यायला लागते आणि मला वाटतं 1-2 डझन गालाचं पण घ्या ग्लास घेता तर पाण्या पण काय झाले नाना नाना बरं झालं तर पिलं किती घ्यावं लागते 100 घ्या काय बघण्याचा वेळ नाही तुला काय वाटलं पिलं ना खायचं गेला नाही रे तपेला फाशी व्हायचा मला वाटतं तो पण गेला मी म्हणतो 1-2 मिक्सर घ्या अहो बायका पाट्यावर मसाला वाटत करत नाही कार्यक्रमाला मोठा बेचे होतोय हो दोन तात्या वगैरे खाते कोण तात्या अरे तात्या नाही पाठवून असं तात्या आधी भांडी घ्या मग घासा मी काय म्हणतो जी काय भांडी घ्याल त्या भांड्यांवर
तुला दिसला ना चिक्का म्हणजे काय उद्या हनुमान जयंतीला भांडी जातात ना ती कोणाची भांडी आहे ती समजत नाही म्हणून कसं तुला चिक्का झाला समजणार. बरं आता आपण भांडी घेतलेली आता मोजकीच भांडी होती म्हणून त्या जयरामच्या पोटीत ठेवत होतो. आता ही भांडी वाढली तर खरं त्या जयरामच्या पोटीत मावते. वय वय भांडी घ्या पण ठेवायची म्हणजे पुढे तुम्ही व्यवस्था करा. मी काय म्हणत होतो इस्रामचं घर बंदच असतं ना. तो काय गणपतीला एकदाच गावाला येतो. त्याला विचारून बघा ना त्याच्या घरी ठेवली तर चालतील काय. पण मी काय म्हणतो तो उद्या मुंबईतनं गावाला आला आणि बोला की इथून भांडी उठला तर काय करायचं. काय करायचं काय म्हणजे काय माझी पिरांना घेऊन सातत बदलतो कशी काय उद्या भांडी बदलत राहायची काय नको कुठेतरी चांगली जागा बघा भांड्यांसाठी आणि जागेसाठी काय ती एकदाच वर्गणी बसवा. काय वर्गणी करा आणि किती किती वर्गणी करायच्या. अहो भावकीची वर्गणी मंडळाची वर्गणी समाजाची वर्गणी या वर्गणीत काढायचं काय. किती वर्गणी काढायचं म्हणजे काय म्हणतो तू होत्या. अरे भावकीत राहायचं म्हणजे भावकीची वर्गणी काढलीच पाहिजे. समाजात राहायचं म्हणजे मंडळाची वर्गणी भरलीच पाहिजे आणि गावात राहायचं म्हणजे पंचायतीची वर्गणी भरली पाहिजे. अरे भावा कुठलंही काम करायचं झालं तरी वर्गणी काढावीच लागते. वर्गणी काढल्याशिवाय कुठलं काम होतच नाही. चालायचं आता बाकी बहुतेक विषय तर झाला ना तर अजून काय विषय ना. अजून एक विषय आहे. आता उद्या हा हनुमान जयंतीचा मोडा झाल्याच्या नंतर एक मोडा आहे असलं गावकऱ्यांचं घर मोडा जाईल. भरपूर आलाय तर बांधून देतो ना. हॅलो अहो झाली का मीटिंग. नाही झाले सांगितलं नाही का. अहो आलो झोपलाय येत आहे ना. काय तर निवेदन तोड घेतली होती ना दोन पैसा दुसरं मला सांगितलं तू एक आहेस आणि आमच्या कार्यांना देवाला गाडी ये बघ आहे झालं मी आता चला कशाला काय हो ती नसेल दुसरी असेल. हा नाही अहो एवढं बिघडतं कशाला. हो तुम्हाला मी चांगलं स्थळ बघूनच म्हणून दिलं ना. हो इथून माझी काय चूक आहे. आणि मी काय म्हणतो तुम्हाला स्थळ पसंत पडलं म्हणून होकार दिला होता. आता तुम्ही काय मी काय आपलं दाखवायचं काम केलं पुढचं कुणी बघितलं नाही. आता ह्याच्यात माझी काय चूक आहे का. ह्याच्यात माझा काय दोष आहे का. ह्याच्यात दोष कुणाचा कुणाचा दोष. यशवंत मांडले 3 अंकी समाज दोष कोणाचा. आयशीच्या गावाचा पुढे काय झालं काय. काय सांगतो. अरे हालत पोरगी अकरा बघून दिली ना तर पळून गेली. काय काय बोलायचं बरं हा आलाच नाही तू. हा तू येऊन केलंस काय. परत बोल म्हटलं येऊन केलंस काय. पुढं. अरे आम्ही पुढे येतो आणि आम्हाला तुम्ही विचारता पुढे येऊन केलंच काय. आता विषय आला म्हणून सांगतो गणपतीला पाटणा यायचं.
हनुमान जयंतीला पाटण्याचा आता सप्ताह किती दिवसाचा आहे? 3 दिवस. आज माहिती ना 4 दिवसाचा आहे, पण आता तुम्ही आलो कधी? आता 2 दिवसानंतर. आमच्या पाटणं यायचं आणि आम्हालाच बोलायचं. पुढे येऊन करता काय तुम्ही? काय बोलायचं काय तुम्हाला? हा लग्नाची तयारी झाली काय साखरपुड्याची? हा हा होय सगळी कामं होईल. आमचे पण आता घरात लावले. का घरात लावले तुमच्याकडे आहे ना घरात होता? हा गरड माहिती आहे ना मला. घरच्या छायात आहे गडशीचा नवरा गरड भाऊजी केरळचा. आमच्याकडे सर्व फाटेवर. अरे फाट्यावर आमच्याकडे भात भरा मिळतात. बरं भावकी काय? भावकीचा तर काय विचार नको. अरे भावकी जडते माझ्या. अरे मी एखादी चप्पल सुद्धा नवीन घेतली ना, माझ्या घरात एका दिवशी पाणी जरी घातलं आलं ना नळाला तरी भावकीच्या पोटात दुखतं. तुला म्हणून सांगतो सध्या मांजरापेक्षा जास्त करून भावकी चालते. हे खरं आहे रे, पण भावकी आहे तर सर्व आहे. अरे भावकी म्हणजे काय? आपल्या भाव बांधवांनी आपल्यासाठी उभी केलेली संघटना म्हणजेच भावकी. अरे भावकी चढते म्हणतोस ना, पण वेळ आल्यावर गावात भावकी आणि गावाबाहेर गावकीच कामाला येते. तू मला काय भावकी सांगू नको. अरे भावकीतली 4 माणसामध्ये चांगली वागलीत काय? भावकीतली 4 माणसात तेव्हाच सरळ दिशेने चालतात जेव्हा 5वा खांद्यावर असतो. हे ठीक आहे. अरे भावकी वाईट वागते, वाईट बोलते असं म्हणतो, पण कुठचंही आपल्या भावकीत किंवा गावात समाज कार्य असू दे, गावात मोठं कुठचं कार्य असू दे, तेव्हा लग्नात सप्त्यात समारंभात उत्सवात एखाद्याचं लग्न कार्य असू दे किंवा अंत्यसंस्कार असू दे, तेव्हा एकत्र होऊन आपलं संपूर्ण काम पूर्ण करण्याची जबाबदारी ही भावकी घेते. म्हणून भावकी आहे ते सर्व आहे. अरे मित्र नातेवाईक असतील 1000, पण मेल्यावर खांदा द्यायला भावकीतलेच लागतात. 4 भावकीतलेच लागतात. शेवटी कितीही भांडा, कितीही वादविवाद करा, शेवटचा प्रवास हा भावकीच्या खांद्यावर असतो. बरं आता इतर आपण जाणार नाही. सातारपुड्याची जवळ आहे ना, बाजूला फोन करतो. तुझ्याकडे जेवण नको. सप्त्या जेवते. आणि काय आता होईल ना. हॅलो हॅलो टेस्ट, हॅलो टेस्ट. हॅलो हॅलो टेस्ट, हॅलो टेस्ट. हॅलो 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 मला
आता ह्याला किती मारला हो गुरव मी उगीच माझ्या सोचे पक्षीकडे कशाला काय बोलायचं आधी ठरव चारित्र्यावर शिंदोडी उडवून आला असं वाक्य आहे तसंच परवा तुला माझ्या पाठच्या खोलीचा बळ गेला तो बघून जा त्या कालोखात बायको माझ्या पोटा पाहिजे तुम्ही आभार माझ्या लक्षात आहे मी काय तुम्ही आज यजमानी कृष्णाची भूमी अशी करा डॉक्टर आला असतं तर आपला हातून नसतं झाला कधी यायचं अरे येतील रे काय येतील अरे पाहुणे यायच्या कुठे येतील काय कधी बाकी काय राहिलं असलं सांगा असं मी घेऊन ताशेवाला सांगितलं ना आम्ही पण तुमचीच वाट बघत होतो कधी येणार तुझ्या गावात आल्यावर तुझी भाषा बदलली ती त्यासाठी मोरे वाटताना विश्वास उडत चाललाय आमच्यावर साबण घाला आमच्यावर काय जो बोलत बसलो आहे नंतर गप्पा मारा कोणी सांगा अनाउन्समेंट करून मावतीला कोण यायचं राहिलं असेल येतील सांगा अनाउन्समेंट हॅलो आज आवा काय तुला बोलण्याची बाजू नाही लय भारी लावलं आवा लावा शिकला आवा लावा शिकला पण त्या पिशेतून टेस्टच हॅलो तर आज या ठिकाणी मला फोन आलेला आहे हॅलो हॅलो हा काय झालं हो मी काय म्हणते हा ती घरबंदीला बाहेर साडी दिला नाही हा ती नेसून येऊ का तुझ्या असं विचार विचार पण जेव्हा मला तिथे 4 लोक बसले काय काय म्हणतील काय ये नुसती तुमची पण ये मॅक्सिमम ठेवा फोन तिकडे काय जो तुम्ही नाही बायकोला
साक्षीवर यायला सांगता पाहुण्यांसमोर कसं वाटेल ते? हॅलो. तर मंडळी, माणूस जेव्हा जन्म येतो तेव्हा त्याच्या वाट्याला सुख येतात. आणि तो माणूस पुढपर्यंत पोहोचलं, पुरस्कार घेऊन आलं. रत्नागिरी लोकनाट्याचा ज्येष्ठ कलाकार. तुम्हाला रत्नागिरीत ट्रेनची तिकीट भेटत नाही, तुम्हाला नाही जमायचं 25 तिकीट. हॅलो. तर आज जमेला माझ्या फुटकरी आणि नेटकरी बंधू भगिनी. बरोबर आहे. कोरोना वाडीत कुठं जरी नेटवर्क भेटलं नाही ना तरी उडदोडीत मात्र नेटवर्क फुल भेटतं. काय नाव माझं मत मी तिकीट बाकी हजारात बोला. हजारात नाही, लाखात एक बोला, लाखात एक. मी गावाला मतदान करायला आलो होता म्हणून तुला माहिती नाही. तू बस, तुम्ही कुठे होता? हॅलो. तर मंडळी ना, मी माझी ओळख करून देतो. मी अबुराव गुडेकर. अबुराव गुडेकर म्हणजे आमची सून निकिता. तिथं चुलतं काय तुम्ही? तुला नाही कळतं, तिथं दासी तिकडे ओळख काढतोय. हॅलो. तर आज या ठिकाणी तुरबाव गावचा पाहुणा आलेला असून मी मालकाच्या वतीनं आणि शिवड्या भावकीच्या वतीनं आलेल्या सर्व भाविकांचे मंडळींचे हार्दिक स्वागत करतो. तसेच कुणी घरी असतील त्यांनी लवकरात लवकर या मंडपात हजर राहण्याची विनंती करावी आणि लवकरात लवकर मंडपात यावे अशी मालकाच्या वतीने मी विनंती करतो. माझी बायको. नाव ऐकायचं तुम्हाला? मला ऐका. बाजूला पुढे ही माझी मंडला मला पाहुण्यासमोर राजा खाण्याचा सगळा खुला पाडला. पाहुणे ना काय लाल सांगत बसतो. राम राम मंडळी.
ए मारू Wow.